हॅलो एव्हरीवन. आजची सुरुवात एका मीटिंगने झाली, पण परत यायला मला बरंच लेट झालं होतं म्हणून मी सुपर मार्केटमधून आलू टिक्की घेऊन आले. मग वाटाणे भिजत टाकले होते, ते कुकरमध्ये लावून दिले. त्यानंतर मला चटणी बनवायची होती, तर चटणीसाठी जे सगळं सामान लागतं ते मी टाकलं एका ह्याच्यात. आणि गोड चटणीचं सामान मी आणणं विसरले होते, पण ठीक आहे. त्यानंतर शेव टाकायचं राहिलं होतं, मग रगड्याची तयारी केली. कांदा टोमॅटो टाकून घेतला, तिखट मीठ आणि चाट मसाला जो आणला होता तो मी ॲड केला, थोडा सांबार ॲड केला. बटाटे त्यातच टाकले होते, त्यांना मॅश करून तो रगडा त्यात ॲड करून दिला आणि वरतून चाट मसाला ॲड केला. मी मीठ चेक केलं होतं, पण मीठ कमी होतं, त्यामुळे मिठाचा अंदाजच आला नाही. थोडं पाणी टाकून रगडा होऊ दिला. मग दही होतं घरी, घट्ट दही, त्यामध्ये साखर आणि दूध टाकून दही करून घेतलं आणि तेल गरम करायला ठेवलं होतं. त्यामध्ये टिक्की सोडली आणि टिक्की आय गेस 3 की 5 मिनटामध्ये रेडी झाली होती. त्याच्यावर रगडा टाकला. त्यानंतर दह्यासोबत आपण टाकलं आहे ग्रीन चटणी. त्यानंतर पत्ताकोबी, कारण कांदा मी जास्त वापरत नाही. मग शेव टाकलं आणि अशी मस्त टिक्की तयार झाली होती आणि ती खूप टेस्टी झाली. जास्त तिखट नव्हती, पण टेस्ट मला फारच आवडला आणि खूप दिवसांनी मी खात होते.